बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. Today for standard 5 our subject is maths and our today's topic is circles. Our class 5th, class 5, chapter 7. Our topic is circle. Our subject is maths and we will draw a circle using a compass. Today we will draw a circle using a compass. Circle. Look, we have seen so many circular shapes of objects. हो की नाही? सर्कल म्हणजे वर्तुळ. मग वर्तुळाकृती कितीतरी वस्तू आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहत असतो. बघा, जसं हे 5 रुपयाचं कॉइन, 10 रुपयाचं कॉइन, 1 रुपयाचं कॉइन, 2 रुपयाचं कॉइन, हे सगळे सर्क्युलर ऑब्जेक्ट्स म्हणजे वर्तुळाकृती वस्तू आहे. हो की नाही? या सर्व वर्तुळाकृती वस्तू आहेत. 5 रुपयाचं नाणं, बघा, घड्याळ. खूपदा घड्याळ हे गोल आकारात असतं. घड्याळचे वेगळे अजून आकार असतात, पण खूपदा आपण घड्याळ हे गोल आकारात पाहतो. सीडी. सीडी तर तुम्हाला माहिती आहे, सीडी गोल असते. हो की नाही? मग हे आहेत सर्क्युलर शेप ऑब्जेक्ट्स म्हणजेच गोल आकाराच्या वस्तू आहेत. वर्तुळाकृती आकाराच्या या वस्तू आहेत. अजून काही वर्तुळाकृती आकाराच्या म्हणजे सर्क्युलर शेप ऑब्जेक्ट्स आपण पाहूया. पहा, पिझ्झा, युअर फेवरेट पिझ्झा. पिझ्झा सुद्धा सर्क्युलर शेप म्हणजे वर्तुळाकृती म्हणजेच गोल असतो. बटन्स, आपल्या शर्टांना जी बटन्स असतात, आपल्या ड्रेसला जी बटन्स असतात, ती सुद्धा सर्क्युलर शेप म्हणजेच गोलाकार वर्तुळाकृती असतात. व्हील, कोणत्याही गाडीचं चाक. हे आपण जुन्या बैलगाडीचं चाक बघितलेलं आहे, पण आताचे चाक म्हणजे टायर सुद्धा कसे असतात? सर्क्युलर शेप, वर्तुळाकृती, गोलाकाराचे असतात. सर्क्युलर शेप ऑब्जेक्ट्स. These all are circular shaped objects. मग आज आपण काय पाहणार आहोत? तर हा सर्कल म्हणजे हे वर्तुळ जे असतं हे कसं काढायचं? मग आता बघा, तुम्ही जर एक 5 रुपयाचं कॉइन घेतलं, ते कागदावर ठेवलं आणि त्याच्या भोवती जर गोल काढलात तर आपल्याला सर्कल मिळतं. बट नो, टुडे वी हॅव टू ड्रॉ अ सर्कल with use of compass. With use of compass. कंपॉस पेटीमध्ये बघा आपल्या कंपॉस असतो. त्या कंपॉसच्या साहाय्याने आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. त्याआधी वर्तुळाची आपण थोडीशी माहिती घेऊया, जी आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेली आहे. ही माहिती आपण थोडी घेऊया. बघा, a circle is a plane figure in which all the points are at the same distance from the center. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून त्याचे सगळे पॉइंट हे समान आकारावर असतात. बघा, हे आहे वर्तुळ. हो की नाही? हे आहे सर्कल. दिस इज अ सर्कल. दिस फिगर इज कॉल्ड अ सर्कल. This figure is called a circle. There are many points on the circle, and a circle is a plane figure in which all the points are at the same distance from the center. Look at the circle.
Okay, now this is a center of a circle, point A. Center of a circle A. त्या केंद्रबिंदूला आपण नाव काय दिलंय? A. सेंटरला नाव दिलंय आपण A. Point A is the center of the circle. Point A हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. Point A is the center of the circle. Again we have drawn a circle, a center point A आणि A मधून वर्तुळाच्या, बघा वर्तुळाच्या एका बिंदूपर्यंत आपण एक रेष टाकलेली आहे. ओके, एक लाईन टाकलेली आहे आणि लाईन ज्या बिंदू जवळ संपते त्या बिंदूला नाव दिलं आहे बी. ओके, आता आपल्याला ए बी ही वर्तुळाची त्रिज्या मिळालेली आहे. The line joining the center of the circle to any point on the circle is called radius of the circle. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूपर्यंत जोडणारी जी रेष आहे तिला आपण त्रिज्या असं म्हणतो, रेडियस. We call it radius. The line joining the center of the circle to any point on the circle is called radius of the circle. AB ही वर्तुळाची त्रिज्या आहे. In the diagram, A is the center of the circle, while B is a point on the circle. AB is the radius of the circle. A हा केंद्रबिंदू आहे आणि B हा वर्तुळावरचा एक बिंदू आहे, सर्कलवरचा एक बिंदू आहे. त्या दोघांना जोडल्यावर आपल्याला त्रिज्या AB, रेडियस AB मिळालेली आहे. A circle has many radii. बघा रेडियसचं अनेक वचन, त्रिज्या, एक त्रिज्या अनेक त्रिज्या, पण इंग्लिश मध्ये वन रेडियस मेनी रेडी. दे आर ऑल द सेम लेंथ. बघा जेवढ्या वर्तुळावर त्रिज्या असतात त्या सर्व त्रिज्या एकाच लांबीच्या असतात. सर्व त्रिज्यांची लांबी समान असते. A circle has many radii. They are all of the same length. ते सर्व वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. कोणत्याही त्रिज्येची लांबी ही दुसऱ्या त्रिज्येच्या लांबी एवढीच असते. A circle, and there is one line on the joining two points of the circle. One point is M and another point is M. There is a line joining M, N. Okay. A line joining any two points on a circle is called a chord. आपण मराठीत तिला जीवा म्हणतो. A line joining any two points on a circle is called a chord. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी जी रेषा असते तिला जीवा असं म्हणतात. इंग्लिश मध्ये आपण तिला कॉर्ड म्हणतो. इन द डायग्राम, वरच्या या आकृतीमध्ये M and N are two points on the circle. वरच्या आकृतीत आपण त्या वर्तुळावर M आणि N हे दोन पॉइंट घेतलेले आहे आणि M आणि N जेव्हा आपण जोडले तेव्हा आपल्याला काय मिळाली आहे? लाईन MN, अ कॉर्ड MN. काय मिळाली आहे आपल्याला? कॉर्ड MN. लाईन MN इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. MN ही वर्तुळावरची एक जीवा आहे. Circle, center point A, another point on the circle that is P, and again one point on the circle B. बघा आता ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड सेंटर मधून गेलेली आहे. कॉर्ड PB. आपण आताच काय बघितलं, वर्तुळावरचे दोन बिंदू जोडणारी जी रेषा असते तिला कॉर्ड म्हणतात. ओके नाही? मग आता आपल्या समोर एक कॉर्ड आहे पण ही कॉर्ड
सेंटर पॉइंटच्या मधून गेलेली आहे. सेंटर पॉइंट, इट हॅज गॉन थ्रू द सेंटर पॉइंट. ओके, तर ही जी कॉर्ड आहे जी केंद्रबिंदूतून जाते, केंद्रबिंदूतून जाणारी जीवा, तिला म्हणतात वर्तुळाचा व्यास. तिला म्हणतात वर्तुळाचा व्यास. A chord passing through the center of the circle is called a diameter. It is called a diameter. In the diagram, chord PB passes through the center A. PB कशातून गेली आहे? ती केंद्रबिंदूतून गेलेली आहे. बघा, केंद्रबिंदू A मधून PB ही लाईन गेलेली आहे. Therefore, chord PB is also a diameter of the circle. PB ही chord सुद्धा आहे आणि PB हा वर्तुळाचा व्यास सुद्धा आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा आणि वर्तुळाच्या दोन बिंदूंना जोडणारा असा हा वर्तुळाचा व्यास आहे. A circle has many chords and many diameters. एका वर्तुळावर अनेक कॉर्ड म्हणजे अनेक जीवा असतात आणि एका वर्तुळामध्ये अनेक डायमीटर्स म्हणजेच अनेक व्यास असतात. The center of this circle below is O. आता खाली तुम्हाला एक सर्कल बघा दाखवते मी. त्याचं सेंटर काय आहे? सेंटर पॉइंटचं नाव काय आहे? O. There are other points and lines given in the diagram. इतरही काही लाईन आणि वर्तुळावर तुम्हाला पॉइंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय शोधायचं आहे बघा. Find the radii, chords and diameters in the diagram and write their names in the box provided. बघा, आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्स मध्ये या सगळ्यांची नावं आपल्याला लिहायची आहे. सगळ्यात पहिलं नाव लिहायचं आहे रेडियस. कोणकोणत्या रेडियस आहेत बघा. सेंटर पॉइंट O आहे बघा, O पासून S पर्यंत ही रेडियस आपण लिहूया OS. ओके, आता दुसरी रेडियस बघूया आपण, OP. ओके, OP रेडियस लिहिली आपण. तिसरी रेडियस बघा कोणती आहे? OM. ही सुद्धा सर्कलची रेडियस आहे. OM. OM is also a radius on the circle. And which one last? बघा, O मधून अजून कोणती रेष गेली आहे? OT. Right? OT is also a radius. So there are 4 radius in this circle: OS, OP, OM and OT. Correct? Okay. Now we will find diameter. आता diameter आपण आत्ताच बघितलं, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी रेषा. ओके, मग वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून कोणत्या रेषा गेल्या आहेत बघा. पहिली रेषा बघा. येस, diameter PS. आणि दुसरी कोणती रेषा गेली आहे बघा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून? ही बघा, डायमीटर MT. ओके, 2 डायमीटर आहे त्याच्यामध्ये. एक आहे PS आणि दुसरी आहे MT. आता आपल्याला कॉर्ड शोधायचे आहे. आता बघा, कॉर्ड कोणत्या आहेत? तर कॉर्ड NM आणि बघा डायमीटर या सुद्धा कॉर्ड आहेत म्हणून त्यांची पण आपल्याला नावं लिहायची आहेत. कॉर्ड PS अँड कॉर्ड MT. राईट? मग आता पण आपण कोणत्या रेडियस बघितल्या? 4 रेडियस बघितल्या. OS, OP, OM अँड OT. Diameter is PS and MT and chord is NM, PS and MT. Drawing a circle with a compass. आता आपल्याला जे मुख्य शिकायचंय ते काय आहे? तर आपल्याला कंपासच्या साहाय्याने सर्कल काढायचं आहे. बघा, हा आहे कंपास. तुमच्या आपल्या कंपास पेटीमध्ये असतो.
तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, हा कंपास आपण ओळखतोच, हो की नाही? आता ह्या कंपासला बघा दोन बाजू आहे, हो की नाही? एक बाजू आहे ती फक्त मेटल आर्म, धातूची बाजू आहे, आणि दुसरी एक बाजू आहे, त्या बाजूला आपण पेन्सिल अडकवतो, हो की नाही? स्क्रू असतो, त्या स्क्रू मध्ये पेन्सिल घालतो आणि पेन्सिल त्या बाजूला अडकवतो, त्याला म्हणतात पेन्सिल आर्म. दोन बाजू आहेत, एक मेटल आर्म आणि दुसरं पेन्सिल आर्म. आर्म म्हणजे बाजू, पेन्सिलची बाजू आणि मेटलची बाजू, पेन्सिल आर्म अँड मेटल आर्म. पहा, जेव्हा आपण कंपास मध्ये पेन्सिल अडकवतो, तेव्हा दोन्ही टोकं आपण जमिनीवर किंवा एखाद्या कडक पृष्ठभागावर ठेवून ते दोन्ही समान आहेत ना याची खात्री करून घेतो, जसं आता इथे आपण बघितलेलं आहे बघा. We use a compass to draw a circle. आपण हे कंपास सर्कल काढण्यासाठी वापरतो. One arm of the compass has a metal point. कंपासच्या एका बाजूला काय असतो? मेटलचा म्हणजे धातूचा पॉइंट असतो. While the other arm has a place to fix a pencil. तर दुसऱ्या बाजूला काय असतं? दुसरा हात जो असतो त्यातला पेन्सिल अडकवायला एक जागा असते. A pencil of a suitable length is fixed to the compass. योग्य पेन्सिल कंपासला फिक्स केली जाते, कंपास मध्ये नीट अडकवली जाते. We use a compass to draw a circle. One arm of the compass has a metal point, while the other arm has a place to fix a pencil. A pencil of a suitable length is fixed to the compass. Okay? आपण कंपासच्या साहाय्याने सर्कल काढतो. कंपासला दोन बाजू असतात, एक मेटलची बाजू असते, एक बाजू असते तिला आपण पेन्सिल अडकवतो. अशा दोन बाजू असतात. आता मेटलची बाजू असते तिला मेटल पॉइंट असतो खाली, एक टोकदार पॉइंट असतो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पेन्सिल फिक्स करायची असते, पेन्सिल अडकवायची असते आणि घट्ट करायची असते. A pencil of a suitable length is fixed to the compass. कंपास मध्ये पेन्सिल अडकवताना कंपासच्या योग्य उंचीची पेन्सिलच आपण कंपास मध्ये अडकवायची आहे. Okay, this is a pencil with a compass. Compass with a pencil. Take a convenient distance between the pencil point and the metal tip. आता खाली दोन पॉइंट असतात बरोबर, एक मेटलचा पॉइंट असतो आणि एक पेन्सिलचा पॉइंट असतो. त्याच्यामध्ये कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर असं अंतर आपण घ्यायचं असतं. अगदी जवळ घ्यायचं नाही, एकदम लांब घ्यायचं नाही, मध्यम असं अंतर त्या दोघांमध्ये घ्यायचंय. कोणत्या दोघांमध्ये? तर कंपासच्या मेटल बाजूमध्ये आणि पेन्सिलच्या बाजूमध्ये सोयीस्कर असं अंतर आपण घ्यायचं आहे. आता बघा, एका कागदावर आपण एक बिंदू घ्यायचा आहे. ओके, एक पॉइंट घ्यायचा आहे आपण. टेक एनी पॉइंट ऑन अ पीस ऑफ अ पेपर. पेपरवर एक पॉइंट घ्यायचा आहे. पेन्सिल घ्यायची आहे, कंपास घ्यायचा आहे, कंपास मध्ये पेन्सिल अडकवायची. ती एखाद्या कडक पृष्ठभागावर दोन्ही नीट समान आहेत ना, म्हणजे दोन्ही जमिनीला समान लागत आहेत ना, समांतर आहेत ना, ते नीट बघायचं. आणि मग पेन्सिल मध्ये आणि मेटलच्या मेटलच्या बाजूमध्ये योग्य अंतर घ्यायचं. मग एका कागदावर एक बिंदू काढायचा. टेक एनी पॉइंट ऑन अ पीस ऑफ अ पेपर, मधोमध काढायचा तो कागदावर बिंदू. मग काय करायचं बघा, कागदावर आपण जो बिंदू काढलेला असतो त्याच्यावर आपण कंपासचं लोखंडाचं टोक ठेवायचं आणि बघा अशा रीतीने आपण पेन्सिल फिरवायची आहे. ओके, मग काय करायचं, तो बिंदू ठळक करायचा आणि त्याला नाव द्यायचं.
सेंटर पॉइंट सी. ओके, पुन्हा पाहूया आपण. Hold the metal tip steady on the chosen point and turn the pencil point around it. बघा, होल्ड द मेटल टिप. बघा, आपण जो पॉइंट ठरवलाय त्याच्यावर मेटल म्हणजे जे धातूचं बाजू आहे त्याचा जो पॉइंट आहे, कंपॉस आहे, आपल्या कंपॉसला दोन बाजू आहेत आपण बघितलं, एक धातूची एक आपल्या पेन्सिलची. जी धातूची बाजू आहे त्याचा जो पॉइंट आहे खाली तो आपण ठरवलेल्या बिंदूवर घट्ट ठेवायचा, घट्ट रोवून ठेवायचा आणि टर्न द पेन्सिल पॉइंट अराउंड इट, आणि पेन्सिल पॉइंट त्याच्या बाजूनी फिरवायचा. ओके, मग तो कंपास असतो तो बाजूला करायचा, तो खालचा बिंदू ठळक करायचा पेन्सिलीनी, कंपास बाजूला करायचा आणि त्या पॉइंटला नाव द्यायचं. कोणतंही देऊ शकतो. इथे आपण सी दिलंय, A to Z मधलं कुठलंही नाव आपण देऊ शकतो. ओके, आता जो शेप तयार झालेला आहे, द शेप क्रिएटेड बाय द पेन्सिल, the shape created by the pencil point will be a circle. आता पेन्सिलने हा जो शेप तयार झाला आहे या शेपला काय म्हणतात? सर्कल, म्हणजेच वर्तुळ. लक्षात आलं आपण तुमच्या, आपण कसं वर्तुळ काढलं ते? बघा, इथे तुम्हाला पुन्हा दाखवलेलं आहे मी, हे बघा. The point at which the metal tip of the compass is held is the center of the circle. In this diagram, C is the center of the circle. This is the center of the circle. The point at which the metal tip of the compass is held. ज्या पॉइंटवर आपण कंपासचं लोखंडी टोक घट्ट रोवून धरतो तो पॉइंट हा सर्कलचा सेंटर पॉइंट असतो. ओके नाही? मग तो आपण तिथनं जे कंपास उचलल्यावर तिथे बघा त्याची खूण झालेलीच असते, अशी छोट असं दाबलं गेलेलं असं होल सारखं झालेलं असतं. ते असं पेन्सिलीने ठळक करायचं आणि त्याला नाव द्यायचं. कोणतंही नाव देऊ शकतो. इथे आपण त्याला सी हे नाव दिलेलं आहे. सी इज द सेंटर ऑफ द सर्कल. C is the center of the circle. Draw circle with the radius given below. आता बघा, to draw a circle of a given radius, a distance equal to the radius is kept between the pencil point and the metal tip of the compass. In the accompanying diagram, the distance is 3 centimeter. Therefore, the radius of the circle drawn using this distance is 3 centimeter. बघा, जेव्हा आपल्याला एखाद्या मापाचं सर्कल काढायला देतात, जसं आता तुम्हाला सांगते 3 सेंटीमीटरचं सर्कल काढा, 4 सेंटीमीटरचं काढा, 5.5 सेंटीमीटरचं सर्कल काढा. अशा वेळी काय करायचं? सर्कलचं हे जे डिस्टन्स दिलेलं असतं ते दोन टोकं जी असतात, एक लोखंडी टोक आणि एक पेन्सिलचं टोक, याच्यामध्ये तेवढं अंतर घ्यायचं जेवढं आपल्याला दिलेलं आहे. आता इथे बघा सांगितलंय 3 सेंटीमीटरचं अंतर घ्या. मग पट्टी घ्यायची आणि बघा पट्टीच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये 3 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं आहे, जसं आता आपण घेतलं आहे. आणि आता हे जे 3 सेंटीमीटर अंतर आपण घेतलं याचा अर्थ त्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाची रेडियस 3 सेंटीमीटर आहे. जर आपल्याला 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायला सांगितलं त्याचा अर्थ असा होतो की त्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर होणार आहे, 3 सेंटीमीटर असणार आहे. To draw a circle of a given radius,
a distance equal to the radius is kept between the focal point and the metal tip of the compass. Okay, पेन्सिल पॉइंट आणि मेटल टिप मध्ये 3 सेंटीमीटर एवढं अंतर घ्यायचं. आता बाजूच्या डायग्राम मध्ये इन द अकंपनिंग डायग्राम म्हणजे बाजूच्या डायग्राम मध्ये दिस डिस्टन्स इज 3 सेंटीमीटर. बघा पट्टीच्या साह्याने तुम्हाला दाखवलेलं आहे 3 सेंटीमीटर. देअरफॉर द रेडियस ऑफ द सर्कल ड्रॉन युजिंग दिस डिस्टन्स इज 3 सेंटीमीटर. याचाच अर्थ आता आपण जे वर्तुळ काढू त्याची त्रिज्या 3 सेंटीमीटर असेल. बघा तुम्हाला वर्तुळ काढून दाखवलंय. ओके, कंपास मध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊन हे वर्तुळ काढलेलं आहे. Draw a circle of any radius. Show one diameter, one radius and one chord on that circle. बघा एक सर्कल काढा आणि त्या सर्कल वर एक डायमीटर दाखवा, एक रेडियस दाखवा आणि एक कॉर्ड दाखवा. ओके, बघा एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा सेंटर पॉइंट आहे O. आता व्हॉट इज द रेडियस? बघा केंद्रबिंदूतून वर्तुळावर असणारा पॉइंट रेडियस. रेडियस कोणती आहे इथे? रेडियस आहे OC. ओके, रेडियस कोणती आहे? OC. डायमीटर म्हणजे व्यास कोणता आहे? बघा AB. AB डायमीटर आहे, डायमीटर AB. ओके, आणि कॉर्ड कोणती आहे? बघा कॉर्ड इज PQ. PQ इज द कॉर्ड. अजून एक कॉर्ड आहे याच्यामध्ये AB सुद्धा कॉर्ड आहे, पण आपल्याला इथे एक एकच सांगितलंय म्हणून आपण इथे फक्त एक एकच उत्तर लिहिलेलं आहे. अगेन यू सी OC इज अ रेडियस, तसंच OB ही सुद्धा रेडियस आहे आणि OA ही सुद्धा रेडियस आहे. आपण OC लिहिली आहे. ओके, डायमीटर हवंय आपल्याला, डायमीटर आहे AB. ओके, आणि कॉर्ड आहे PQ. ओके, बाय बाय चिल्ड्रन, टेक केअर, बी सेफ, हॅव अ नाईस डे.